ठाण्यात रात्रभर दमदार पावसाची हजेरी, उकाड्यापासून त्रस्त झालेल्या ठाणेकरांना दिलासा। सोलापुरात 80.2 मिलीमीटर पावसाची नोंद, शहरातील गणेश पेठ मंगळवार बाजारात कमरेपर्यंत साचलं पाणी। गेल्या 3 वर्षांपासून रखडलेलं रायगडच्या गांधारी नदीवरील पुलाचं काम अपूर्ण, पावसाळ्यामध्ये 25 गावं आणि वाड्यांचा संपर्क तुटण्याची शक्यता। पुण्यात 2 दिवसांच्या मुसळधार पावसानंतरही खडकवासला धरण पाण्यात साठ्यामध्ये वाढ नाहीच, धरणामध्ये उरला केवळ 4.21 टीएमसी पाणी साठा। राज्यात मुसळधार पावसामुळे भाज्यांची आवक घटली, भाज्यांच्या दरामध्ये 5 ते 10% वाढ। पुण्यात रामटेकडी परिसरात पुन्हा कोयता गँगची दहशत, घरात घुसून नागरिकांवर कोयत्यानं वार तर अनेक वाहनांचीही केली तोडफोड। लोकसभेनंतर परतीचे वारे वाहतायत, शिंदे अजित पवारांचे 40 आमदार परत येतील, काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा मोठा दावा। इकडे शपथ तिकडे दहशतवाद्यांचा खुनी खेळ, काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यावरून खासदार संजय राऊतांचं सरकारवर टीकास्त्र। आज उद्धव ठाकरे यांनी बोलवली आमदार खासदारांची बैठक, लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरेंची विधानसभेची तयारी। आज मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बैठक, सर्व आमदार खासदार राहणार उपस्थित, मंत्रिमंडळ विस्तार आणि विधानसभा निवडणुकीवर चर्चेची शक्यता। लोकसभा निकालानंतर नागपुरात संघाचा कार्यकर्ता विकास 2 कार्यक्रमाचा समारोप, समारोपीय भाषणात सरसंघचालक काय बोलणार याकडे लक्ष। नीट यूजी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका, निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी। अमरावतीत बालमृत्यू आणि माता मृत्यूंचं तांडव सुरूच, कुपोषणासह इतर कारणांमुळे वर्षभरात 1019 बालकांचा मृत्यू, तर आरोग्य सुविधांच्या अभावामुळे 35 मातांनीही गमावला प्राण। म्हाडाच्या लॉटरीला आचारसंहितेचा अडसर, विधान परिषद निवडणुकीमुळे म्हाडा लॉटरीसाठी जुलै उजाडणार। मेट्रो 3 आरे ते बीकेसी मार्गिकेच्या अंतिम चाचण्यांना आता सुरुवात, भुयारी मेट्रो प्रवास ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता।